तुकाराम मुंढे यांना निलंबित करा. भाजपाचे आमदार हिवाळी अधिवेशनात करणार मागणी. राज्यातील ख्यातनाम IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे. तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला असा आरोप भाजपाचा आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपा आमदार विधिमंडळ अधिवेशनात करणार आहेत. राज्यातील धडाडीचे IAS अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करणारी तुकाराम मुंढे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पसंत नसल्याचं दिसून येते. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. त्यामुळे नियमानुसार सर्वसाधारणपणे 3 वर्षात बदली होणे अपेक्षित असताना तुकाराम मुंढे मात्र सरासरी 1 वर्षच काम करताना दिसून येतात. तुकाराम मुंढे यांची अलीकडेच ऑगस्ट 2025 पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांची नियुक्ती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांची ही 24वी बदली ठरली आहे. प्रशासनात काम करताना हा एक वेगळ्या प्रकारे विक्रमच असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.